कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नवी थार घेऊन पुण्याहून कोकणात फिरायला निघालेल्या 6 मित्रांचा ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत साहिल गोटे, शिवा माने, ओंकार कोळी, श्री कोळी, प्रथम चव्हाण आणि पुनीत शेट्टी या 18 ते 22 वयोगटातील 6 तरुणांचा दुर्दैवी अंत झाला। रात्री 1:30 ते 2च्या सुमारास वळणाचा अंदाज न आल्याने गाडी तब्बल 500 फूट खोल दरीत कोसळली। धक्कादायक म्हणजे 2 दिवसांनी या अपघाताची माहिती मिळाली, मात्र पोलिसांसह कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला। खोल दरीत कार असल्याची माहिती बचाव पथकाला कशी मिळाली, जाणून घेऊयात या सविस्तर वृत्तांतून। समोर आलेल्या माहितीनुसार पुण्यातील 18 ते 22 वयोगटातील 6 युवक थार गाडी घेऊन त्यांच्या घरातून 17 नोव्हेंबरला पर्यटनासाठी निघाले होते। रात्री 1:30 ते 2च्या दरम्यान वाहन गाडीवरील ताबा सुटल्याने कार दरीत कोसळली। अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून सर्व तरुण पुणे जिल्ह्यातील कोंडवे कोपरे गावातील राहणारे आहेत। हे सर्वजण सोमवारी रात्री उशिरा कोकणात जाण्यासाठी निघाले। दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळपासूनच त्यापैकी कोणाचाही कुटुंबाशी संपर्क होत नव्हता, त्यामुळे सर्वजण चिंतित होते। मुले हरवल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे दिली। आमच्या गावात अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। सोमवारी रात्री आमच्या गावातील 6 युवक या ठिकाणी कोकणात येण्यासाठी निघाले होते। सोमवारी रात्री 12:30च्या सुमारास पुण्यातून निघाल्यानंतर सकाळी पहाटे मुलं कोकणात पोहोचली की नाही त्यासाठी मुलांच्या आईवडिलांनी फोन केले। थोडा वेळ रिंग वाजल्यानंतर त्या बंद झाल्या, लोकेशन सापडत नव्हतं। घरच्यांना काळजी वाटली, त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मिसिंगची तक्रार दिली। स्थानिक पोलिसांनी त्यांचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला। लोकेशनमध्ये ताम्हिणी घाटाचं लोकेशन आलं आणि त्यानंतर काही सापडलं नाही। त्यानंतर एका फोनचं लोकेशन मुरुड या ठिकाणी सापडलं। त्यामुळं थोडंसं तपास यंत्रणेत बदल करून ती गाडी पुढे गेली का काय म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले। याच्यामध्ये 2 दिवस तपासात गेले, परंतु शेवटी ड्रोनच्या आधारे या ठिकाणी रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी अतिशय प्रयत्न करून या दरीत लोकेशन सापडले त्या ठिकाणी पाहणी केली। तर त्या ठिकाणी गाडीचं बोनेट वगैरे थोडंसं पाहण्यात आलं आणि सखोल चौकशी केल्यानंतर त्या ठिकाणी बॉडीज पण दिसल्या आणि मग हे सर्वांच्या प्रयत्नांनी अतिशय चांगले प्रयत्न केले। रेस्क्यू टीमचं या ठिकाणी चांगलं काम झालं। ताम्हिणी घाटातील अरुंद रस्ता अत्यंत वळणाचा आणि दगडांनी भरलेला आहे। प्राथमिक तपासात रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले असावे असे दिसून आले आहे। या दुर्घटनेमुळे घाटातील सुरक्षित वाहन चालनाची गरज अधोरेखित झाली आहे। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 17 रोजी यातील 5 18 ते 22 वयोगटातील युवक रात्री 12:30 वाजता पुणे स्थित त्यांच्या घरून पर्यटनासाठी कोकणात येत होते। ताम्हिणी घाटातील तीव्र उतार आणि वळणाच्या रस्त्यावरती गाडी अनियंत्रित होऊन ती साईड बॉर्डरला धडकून खाली 750 फूट खोल दरीत गेलेली दिसते आणि त्यात झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं दिसतं। त्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 3 रेस्क्यू टीमच्या सहाय्याने यातील शव आणि वाहनाचा शोध लावलेला आहे। एकंदरीत आता जी घाटातली रस्त्याची परिस्थिती पाहिली आणि हे नवीन युवक गाडी चालवत होते तर असं वाटतं की म्हणजे घाटातील तीव्र वळणावरती गाडी त्यांच्या नियंत्रित न झाल्यामुळे गाडी दरीमध्ये गेली असावी असं प्राथमिक दर्शनी वाटतंय।